आपल्याला आढावा घ्यायचा आहे. मला थेट जायचं आहे आता किशोरी पेडणेकरांकडे. किशोरीताई, राजकीय दृष्ट्या या मिसिंग लिंकला तयार करण्यासाठी खूप घाई करण्यात आली अशी आता एक चर्चा आहे, असे आता आरोप करण्यात येते. तुमचं या मुद्द्यावर काय मत आहे? पण बरेच जे प्रकल्प आता होऊ घातले ते घाईघाईतच उद्घाटनाचा शय्यवाद, तो शय्यवाद मुळात असताच कामा नये. कारण प्रत्येक राज्य सरकार एक सरकार म्हणून जेव्हा बसतं तेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये ज्या उद्धव साहेबांनी जेव्हा काम केलं त्याच्यात काही गोष्टी ज्या राहून गेल्या आणि त्यावेळेला भाजप बरोबर असताना आम्ही काम केलं आणि राहून गेलेल्या गोष्टी आता पुऱ्या करत असताना शय्यवादाच्या लढाईमध्ये झटपट उरकून टाकायचं आणि ते चला आपल्याला काय जातंय उरकून टाकू, ही वाक्य आपण अनेकदा ऐकली पण आहेत. त्यामुळे हा जो उरकून टाकण्याचा जो काम आहे ते आज नागरिकांच्या जीवावर बेततंय. त्यामुळे मला असं वाटतं याची टेक्निकली संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर ह्या गोष्टीचा आता आपण ज्यांचं ऐकत होतो, नक्की ते कोण होते मला कळलं नाही. ते पर्यावरण तज्ञ मयुरेश प्रभुणे होते, किंवा अजूनही आहेत प्रभुणे आपल्या साहेब. प्रभुणे साहेब जे सांगत होते ते तज्ञ आहेत. त्या तज्ञांची पण मतं जर तुम्ही विचारात घेणार नसाल, कारण कुठलाही राजकीय, मग फडणवीस साहेब असेल, उद्धवजी असतील किंवा अन्य, पण त्या सगळ्यांना त्या तज्ञांच्या बरोबरीने राहून या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आज एवढा मोठा खर्च करून, वाढीव खर्च, वाढलेला पण खर्च आहे, एवढं सगळं असं पाण्यात जाताना. किशोरीताई, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा घेऊन मी मनीषाताईंकडे जातो. मनीषाताई, राजकीय दृष्ट्या या मिसिंग लिंक प्रकल्पावर काही आरोप होत आहेत, कारण खूप घाईनं उद्घाटन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असा एक आरोप आहे. या मुद्द्यावर आपलं मत काय? नाही, मी दोन्ही जे वक्त्यांचे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेलं आहे. प्रभुणे साहेब पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि मला असं वाटतं की एवढा मोठा प्रकल्प कुठलाही असो, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात देखील जेव्हा नॉर्थ ईस्ट मध्ये पण असे मोठे मोठे ब्रिजेस झाले आहेत, अनेक ठिकाणी ब्रिजेस झालेले आहेत. आता हे खरंच दुर्दैवी आहे की आज हा प्रकार घडला. पहाटे 4:30 वाजता ती दरड कोसळली आणि निश्चितच ते मनाला चटका लावून जाणार आहे की असं व्हायला नको पाहिजे होतं. आणि हा प्रकल्प काही असा